सोयगावातील इंदिरानगर भागात धाडसी घरफोडी करण्यात आली असून सुमारे 7 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोयगाव येथील रहिवासी व कालिका किराणा व दूध डेअरीचे संचालक श्यामसिंग सोळंके हे सोमवारी आपल्या परिचित लोकांबरोबर देवदर्शनासाठी गेले होते। त्यावेळी त्यांचा मुलगा कुणाल सोळंके व डॉक्टर अतुल सोळंके हे दोघे घरीच होते। कुणालने दिवसभर दुकान सांभाळून रात्री ते बंद केले व गच्चीवर असलेल्या रूम मध्ये दोघे भाऊ झोपण्यासाठी चालले गेले। त्यांचा परिवार देवदर्शन आवरून परत आल्यानंतर त्यांना रात्री उशीर झाल्याने रिक्षा मिळणे कठीण झाले होते। त्यामुळे त्यांनी कुणालला फोन करून आम्हाला घ्यायला ये असे सांगितले। त्यानुसार कुणाल त्यांना घेण्यासाठी निघाला असता बाहेरून कोणीतरी कडी लावल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने पुन्हा त्याच्या वडिलांना फोन करून सांगितले की बाहेरून कोणीतरी कडी लावून गेली आहे। त्यानुसार श्यामसिंग सोळंके यांनी शेजारच्यांना फोन करून ती कडी उघडण्यास सांगितली। यावेळी त्यांच्या लक्षात आले की खालच्या घराचे कुलूप तोडले आहे। त्यानुसार कुणालने शहानिशा केली असता दुकानातील व घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते व कपाटाच्या आतील सुमारे 2 लाखांचे सर्व दागिने व 5 लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली होती। या घटनेने भांबावलेल्या कुणालने ही गोष्ट आईवडिलांना सांगितली। त्यानुसार हे सर्वजण घरी आल्यानंतर त्यांनी सदर घटना कॅम्प पोलिसांना कळवली। कॅम्प पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून या चोरट्यांचा शोधासाठी विशेष पथके तयार करून पथके रवाना केली आहेत। वास्तविक बघितले तर इंदिरानगर हा प्रामुख्याने मोलमजुरी करणाऱ्यांची दाट वस्ती असलेला भाग असून या ठिकाणी अशी धाडसी घरफोडी होणे नवलच मानले जात आहे। नागरिकांनी याद्वारे या गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे। घरात आपण बाहेरगावी असल्यावर एवढी मोठी रक्कम ठेवणे कसे धोक्याचे ठरू शकते ते या घटनेने अधोरेखित केले आहे। त्यामुळे याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे अशा घटना टाळण्यासाठी घरात शक्यतो रोकड अथवा दागिने ठेवू नये व आपल्या घरी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे कधीही सोयीचे ठरू शकते। माझं नाव कुणाल श्यामसिंग सोळंके, राहणार इंदिरानगर, सोयगाव मोरेश्वर बंगल्यासमोर कालिका दूध डेअरी। रात्री 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान आमच्या घरात चोरी झाली। 12 वाजेपर्यंत मी जागा होतो। 2:30-3 वाजता मला कळालं की चोरी झाली व रात्री घरचे गावाला गेलेले होते त्र्यंबकेश्वर दिंडोरी, त्यांना घ्यायला सकाळी उठलो तर दार उघडलं वरच्या रूमचं, तर ते बाहेरून लावलेलं होतं। तर बाजूच्यांना कॉल केला, त्यांनी दार उघडलं, खाली येऊन बघतो तर घर फोडलेलं होतं। घरातून सोनं, कॅश 7 लाख रुपये असे चोरी झालेले। दुकानाचे सर्व गल्ला वगैरे गेलेला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।